मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे निफ्टीचा वन डेचा चार्ट लावला आणि सर्वात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो की उद्या तर मार्केट बंद आहे संडे असल्यामुळे, आणि सोमवारी सुद्धा मार्केट बंद आहे बिकॉज ऑफ मुंबईमध्ये इलेक्शन आहे. त्यामुळे आता मार्केट ओपन होईल ना ते मंगळवारी ओपन होईल. त्यामुळे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण एक आज सूचना दिली होती की कोणीही कोणती पोझिशन होल्ड करायची नाही बिकॉज ऑप्शन डिके. फिन निफ्टीची एक्सपायरीच्या दिवशी मार्केट ओपन होईल. बँक निफ्टीला पण एक्सपायरीला एकच दिवस बाकी राहील. त्यामुळे ऑप्शन डिके हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. आता आपण इथे वन डेचा चार्ट आज सगळ्यात पहिले का लावलाय ते समजून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता की इथे डबल टॉप झालेला आपल्याला पहिल्यांदा दिसला होता, आणि जेव्हा हा फॉल झाला होता तेव्हा सगळीकडे ही चर्चा होती की डबल टॉप झालेला आहे आणि मार्केट आता इथून खाली येऊ शकतं. बरोबर आहे, डबल टॉप दिसतोय. पण या ठिकाणी आपल्याला ट्रिपल बॉटम सुद्धा आता बनलेला दिसतोय. मार्केटने इथे एकदा सपोर्ट घेतलं, वर गेला, रिजेक्शन आलं, परत वर गेला, परत रिजेक्शन आला, आता परत त्या दिशेला तो जातोय. त्यामुळे आता मी डबल टॉप किंवा ट्रिपल बॉटम याच्या फंद्यात पडणार नाही. मला एक क्लिअर गोष्ट समजते की मार्केट ह्या रेंजमध्ये आता आहे. तर आता मला कधी मोठा ट्रेड हवा आहे तर याच्या बाहेरच मला इथे पाहायला मिळेल. या रेंजमध्ये कधी ट्रेड येतं आपल्याला वरतून सेल करायचं आहे, बॉटमला आपण बाय करू शकतो लहान स्टॉप लॉसने. मित्रांनो, हे सर्वात पहिले लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मी तुम्हाला आज वन डेचा चार्ट पॅटर्न दाखवला आहे. आणि तुम्ही एक पाहू शकता की हा जो सेल ऑफ आला होता याला 50% वरती मार्केटने करेक्ट करून घेतलंय. पण आता मार्केट आहे ना एक अजून मोठ्या रजिस्टन्स लेवलला आहे. ती कोणती, जी की ही आहे की तिथे त्याने प्रिव्हियस टायमाला या ठिकाणी रजिस्टन्स घेतलेलं होतं आणि एक्झॅक्टली 520च्या आसपास जाऊन त्याने इथे आता रिजेक्शन आपल्याला दाखवलंय मित्रांनो. तर आता थोडासा मामूली पुलबॅक किंवा एखादी इथे रेड कॅन्डल बनवून त्याने कधी ब्रेक केलं तर इथून आपल्याला हायपर्यंतचे इझी टार्गेट पाहायला मिळणार आहे. फक्त मार्केट खूप वर खाली होऊ शकतो बिकॉज ऑफ इलेक्शन. जसं जसं जवळ येईल ना तसं तसं मार्केटमध्ये अनसर्टनिटी वाढायची शक्यता आहे. त्या रिगार्डिंग आपण काय करू शकतो ते आता आपण पाहू. त्यासाठी आपण आता 15 मिनिटाच्या चार्टवर शिफ्ट होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी एक रफ स्ट्रक्चर दाखवून दिलं की आपल्याला कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे. आता मार्केट ज्या लेवलला आहे जिथून त्याने रिजेक्शन घेतलेलं होतं मित्रांनो एक्झॅक्टली तिथे आलेलं आहे. आणि मार्केट इथे हा एक दिवस पूर्णमध्ये साईडवेज आहे. आजचा दिवस साईडवेज झाला आहे, त्याचं काही एवढं आपल्याला महत्त्व नाही बिकॉज ऑफ व्हॉल्यूम कमी असतो मित्रांनो अशा दिवशी. जो आज शनिवारी 2 सेक्शनमध्ये मार्केट हे ओपन झालेलं होतं. आता ही एक प्रॅक्टिस केली त्यांनी की एका सिस्टीममध्ये कधी ऑपरेट करताना काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर दुसऱ्या ठिकाणून म्हणजे दुसऱ्या शहरातनं कधी आपण सिस्टीम ॲक्टिव्ह केली तर तिचा रिस्पॉन्स कसा येईल आणि ती व्यवस्थित कनेक्ट होईल का ते चेक करण्याचा आजचा दिवस होता. म्हणून 2 सेक्शन यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता इथे आपल्यासाठी सिम्पल स्ट्रॅटर्जी असणार आहे. मार्केट जास्त गॅप अप ओपन झालं तर ह्या लेवलला सपोर्ट घेऊन वरच्या साईडला जात आहे तर आपण इथे बाय करू शकतो. मार्केट कधी जास्त गॅप अप ओपन झालं तर आपल्याला पहिला सपोर्ट इथे म्हणजे साधारण 350 ते 250चा हा आपल्याला क्रुशल सपोर्ट आहे, म्हणजे मेन सपोर्ट आहे. तो कधी ब्रेक झाला तर मार्केट परत खाली येऊ शकतं, जे की 22,000 पर्यंत. आणि याच्यावर कधी गेलं मार्केट तर इथून आपल्याला आज जो प्रिव्हियस हाय होता तो पाहायला मिळू शकतो. याच्या आतमध्ये मार्केट साईडवेज राहू शकतं आणि ही रेंज पण आपल्याला खूप मोठी पाहायला मिळते, जी आहे 500 ते 350ची, म्हणजे 150 पॉईंटची रेंज आहे. तिथे मार्केट आहे ना सस्टेन करून वेट करून ब्रेकडाऊन करू शकतो. म्हणून कन्सेप्ट क्लिअर आहे. 520च्या वर कधी मार्केट सस्टेन करतायत आपण अपसाईडला पाहू शकतो. 350च्या खाली कधी मार्केट येतं आहे आणि 350 ते 250चा एक सपोर्ट आहे, तिथे कधी मार्केट सपोर्ट घेतं तरी आपण अपसाईड पाहू शकतो. 250 कधी ब्रेक केला मित्रांनो तर खालची साईड आपल्याला ओपन होणार आहे आणि याच्यामध्ये मार्केट हे टोटली साईडवेज असणार आहे. हे तर झालं प्राईस ॲक्शननुसार येणाऱ्या वीकमध्ये. आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते पाहून घेऊयात. इथे मित्रांनो निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावली आणि तुम्ही इथे पाहू शकता की 22,500 इथे क्रुशल फाईट चालू आहे. तुम्ही कॉल साईडला पहा 1,75,000 पोझिशन बनल्या. त्याचप्रमाणे पुट साईडला 1,67,000 पोझिशन बनल्या. पण फरक सगळ्यात जास्त आपल्याला कुठे पाहायचा असतो, चेंजिंग ओवायमध्ये. कॉल साईडला साधारण 8,500 पोझिशन बनलेल्या आहे आणि पुट साईडला 45,000 पोझिशन बनल्या. म्हणजे इथे काय आपल्याला समजतंय की मार्केट डाऊनला जाण्याची कमी शक्यता आहे, कारण मार्केट बुलिश राहण्याची शक्यता आहे. म्हणून पुट साईडला इथे पोझिशन बनलेला आहे मित्रांनो. पण मार्केट वरती आलं तर कुठपर्यंत येऊ शकतं तर 22,700 तर
आपल्याला क्लिअर दिसते की 22,700 पर्यंत येऊ शकतं, त्यानंतर 22,800चं रजिस्टर नाही, म्हणजे 700 ते 800च्या बिटवीन मार्केटमध्ये एकदा सेल ऑफ येण्याची शक्यता आहे, जे की आपण चार्टवर देखील पाहिलेलं आहे. सपोर्ट पहिला कुठे पाहायला मिळतोय मित्रांनो आपल्याला 22,400 वर, तिथे पण जवळपास 1,92,000 पोझिशन आणि 22,300 वर तिथे पण 1,54,000 पोझिशन आहे, म्हणजे हा झोन सुद्धा एक मजबूत झोन आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 400 ते 700ची एक विंडो आपल्याला इथे ओपन झालेली दिसते. फक्त मंगळवारी मार्केट ओपन झाल्यानंतर 15 मिनिटानंतर ह्या पोझिशनमध्ये काय चेंज होतोय, खास करून चेंजिंग वायमध्ये ते तुम्ही पाहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, कधी तुम्ही कॉल साईडला चेंजिंग वाय पाहिला, ह्यामधनं ह्या मायनस ज्या पोझिशन दिसत आहेत म्हणजे लोक हिच्यामधनं निघताय, जेव्हा कॉलवाले निघतात ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला मार्केट वरती जाताना दिसेल. तर याप्रमाणे आपण ऑप्शन चेन पाहिजे. आता आपण पुढच्या वीकमध्ये बँक निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते पाहून घेऊयात. इथेही बँक निफ्टीमध्ये कधी मित्रांनो तुम्ही पाहिलं, जे की आपण मागच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बोलले होते की एक चॅनल पाहायला मिळतंय 1 डेच्या टाइम फ्रेमवर. मार्केट हे खाली आलंय, जसं निफ्टीने 50%चा पुलबॅक घेतलाय, पण बँक निफ्टीने अजून पुलबॅक प्रॉपर घेतला नाही. कधी वरती जायचं आणि बँक निफ्टीने सपोर्ट केला तरच तुम्हाला निफ्टीवर जाताना दिसेल, नाही तर बँक निफ्टीने कधी इथून ह्या बॉर्डरमधनं खाली आली तर इथून ही रेंज मोडायचा प्रयत्न करेल. पण वरच्या साईडला निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये जागा जास्ती आहे, तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक रॅली येणाऱ्या काही दिवसामध्ये अप साईडला दिसू शकते, मार्केट पॉझिटिव्ह राहिलं तर. म्हणून बाईंगला जास्ती प्रेफरन्स आता बँक निफ्टीला राहील, कारण त्याच्याकडे बऱ्यापैकी जागा आहे अजून वरती जाण्याची. तर मित्रांनो, ही एक लेवल आहे, म्हणजे साईडवेज मार्केट झालेलं होतं. याच्या खाली कधी ओपन झालं तर आपल्याला नियर अबाउट 47,700 ते 800च्या आसपास जाताना दिसेल. त्यानंतर या ठिकाणी 47,300 पर्यंतची एक विंडो ओपन होते आणि ह्याच बॉक्सच्या वर कधी मार्केट ओपन झालं तर सर्वात पहिले 48,500ची रेंज आपल्याला पाहायला भेटते आणि नंतर 49,000च्या आसपास मार्केट जाऊ शकतं. आणि ह्याच रेंजमध्ये कधी ओपन झालं मित्रांनो तर कोणताही ट्रेड आपल्याला या रेंजमध्ये करायचा आणि ह्या रेंजच्या वरती किंवा खाली ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होण्याचा वेट करायचा. इतकी साधी आणि सिंपल स्ट्रॅटर्जी असणार, तुम्ही ह्या रेंजला मार्क करून ठेवायचं. आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेनमध्ये आपल्याला पोझिशन कशा प्रकारे बनलेल्या दिसत आहे. इथे मित्रांनो बँक निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावली आहे, पण इथे पोझिशन आपल्याला थोड्या वेगळ्या पाहायला मिळत आहे. मार्केट नियर अबाउट 48,200च्या आसपास क्लोज झालं आहे, पण अजूनही 48,000वरच आपल्याला इथे फाईट होताना दिसते, जी की तुम्ही पाहू शकता 1,23,000 पोझिशन कॉल साईडला आणि 1,46,000 पोझिशन पुट साईडला. अजूनही 48,000च्या कॉलवरच्या पोझिशन हव्या त्या प्रमाणात कमी झालेल्या नाही आहे. म्हणून तुम्ही पाहू शकता कालचा दिवस आणि आजचा दिवस 200ला रजिस्टर घेत होता, पण आता आपण अप साईडला केव्हा ट्रेड करायचा आहे 250 ते 300च्या वरती बँक निफ्टी निघताना आपल्याला दिसायला लागले तर इथे 500 पर्यंत इझिली जाऊ शकते. का? कारण पुढचं रजिस्टर 500 वरच आहे, ते आहे 1,34,000 आणि 500 नंतर 600च्या वरती कधी मार्केट जाताना दिसतंय तुम्हाला तर तुम्हाला इथे 49,000चं नेक्स्ट टार्गेट हे ओपन होणार आहे, हे आपल्याला ऑप्शन चेन सांगते. सपोर्ट कुठे मित्रांनो स्ट्रॉंग, एक तर 48,000वर फाईट चालूच आहे, म्हणून 47,900च्या कधी खाली मार्केट जाताना दिसतंय तर तुम्हाला इथे मार्केट आहे ना सर्वात पहिले 47,800 आणि 47,500 या ठिकाणी आपल्याला सपोर्ट पाहायला मिळणार आहे. तर या प्रकारे याला ट्रेड करायचं आहे. मंगळवारी मार्केट ओपन झाल्याबरोबर तुम्ही 15 मिनिटं वेट करायचा आहे. जास्ती गॅप अप गॅप डाऊन ओपन झालं तर ऑप्शन डीके होतील, त्यामुळे घाईगर्दीमध्ये कोणीही ट्रेड करायचा नाही. आता आपली 30 मिनिटची रेंज आहे, टोटल व्हिडिओ आहे, ती कन्सेप्टनुसार तुम्हाला ट्रेड करायचा आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायचीच आहे आणि अशाच प्रकारचं टेक्निकल ॲनालिस्ट आवडत असेल मार्केटबद्दलचं चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मी भेटेल आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.